आणि आंबिवली या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला सातत्यपूर्वक ही सूचना केली जाते. स्क्वॉड मध्ये तुमचा संदेश पाटील आहेत, ज्यांना अगदी डोळे बंद केले तरी ते देखील फीडिंग सेट करू शकतात. परंतु वेळ आता तुम्ही घेऊ नका. संदेश पाटील आपल्याला देखील ही रिक्वेस्टच असेल, कारण की वेळ आता बराचसा झालाय. 4 वाजलेत आणि सेकंड राऊंडची मॅच चालू आहे. आपले सेमीफायनल कधी होणार, क्वार्टर फायनल कधी होणार. हो, कट केला हलक्या हातानं, सेन्सिबल कट. बरोबर बॉल अगदी आपण पाहताय ना की गलीमधून काढलाय बॉल, सरळ सीमारेषेच्या पलीकडे सांबेल. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 22 वरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय चौकार आलाय. प्रज्योत यांच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. चौकारानं खऱ्या अर्थानं धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. रवी फुलावरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इतकी चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळतीये. समोर आपण पाहताय प्रज्योत आहेत, परंतु फरकच पडत नाहीये. गोलंदाज कोणताही असो, माझं काम मला करायचंय. हो, यावेळी अगदी आपण पाहताय स्विच हिटचा फटका. वेकंड एरिया शोधले बरोबर. पुनश्च एकदा बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावा थांबल्या होत्या, धाव गतीला ब्रेक लावलं होतं, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि धावा यायला देखील सुरुवात. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 धावा धाव फलकावरती. रवी फुलावरे एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि एकटा लढतोय सम्राटनगर नेरळ टीमच्या अगेन्स्ट. धावा बनवण्याचं काम तो करतोय, कारण की अगदी जर पाहायला गेलं तर योगेश रुटे बाद झालाय, दशरथ धुले देखील बाद झालेत. त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि तो जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. वेळ का घेतला जातोय, पंच आपण देखील दंडित करा, नाहीतर मग एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या, कारण की बराचसा उशीर अगोदरच झालाय. टीम मीटिंग तर करूच देऊ नका. 26 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. हो, इथे अगदी आपण पाहताय अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या पलीकडे कलटी. चौकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे फलंदाज रवी फुलावरेनं. जबरदस्त बॅटिंग. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. चांगली बॅटिंग करतोय. आखूड टप्प्याचे बॉल आहेत त्याच्या समोर, बरोबर त्यांना पीक करतोय. एक चौकार आपण अगदी पाहताय गलीमधून आला. एक अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये तो चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र एक अगदी जर पाहायला गेलं तर फाईन लेग मधून एक चौकार पाहायला मिळतोय. चौफेर फटकेबाजी जरूर पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी